वेलकम बॅक टू माय चॅनल. गुड मॉर्निंग. आज आहे वटपौर्णिमा आणि तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आता सकाळी लवकरच उठले होते. सकाळी मुलांचं टिफिन वगैरे बनवले, त्यांना रेडी करून स्कूलला घालवलं. नंतर देवपूजा करून घेतली आणि मग म्हटलं इकडं डाळ शिजायला पण ठेवली होती, तेवढ्यात देवपूजा माझी झाली इथं. आणि आज बघा सगळ्या कलरची फुलं आज उमलली होती, त्याच्यामुळे देवघर आपलं एकदम सुंदर दिसत होतं. इकडे डाळ छान अशी मस्त शिजली होती. म्हटलं पटकन येळवणाची आमटी बनवून घेऊया आणि त्याच्यानंतर पुरणाला चरका देता येईल. पण खरं सांगू का तुम्हाला, आज ना मी आत्तींना खूप जास्त मिस केलं. खूप म्हणजे खूप जास्त. मी सांगू शकत नाही तुम्हाला, कारण ना माझी ही पहिलीच वटपौर्णिमा असेल की ज्या वटपौर्णिमेला आत्ती माझ्यासोबत नाही आहेत. म्हणजे असं कोणताच सण नसतो की त्याला आम्ही एकटा असतो असं. म्हणजे नेहमीच आम्ही दोघे असतो आणि ज्यावेळेस रोहिणी असते त्यावेळेस मग तर काय आम्ही तिघीजणं असतो, मग आणखीनच जास्त मजा येते. पण आता आत्तींना मी खूप जास्त मिस करते आज. आणि खरं सांगायचं तर नाही, तर आता एकटीला मला जाऊ पण वाटणार नाही वडाला. पण म्हटलं तर ठीक आहे, सण आहे म्हटल्यानंतर जायला तर पाहिजे. आणि तसं तर आता आत्ती पुण्यात आहेत पहिल्यांदाच सणाला, रोहिणीसोबत पहिल्यांदाच असणार आहे, त्याच्यामुळे तिकडचा ब्लॉग बघायला सुद्धा मजा येणार आहे. आज तुमच्याप्रमाणे मी सुद्धा त्यांच्या ब्लॉगची आज वाट बघणार आहे आणि मनसोक्त व्हिडिओचा आनंद घेणार आहे बरं का. चला आता इथं ना मी पुरणाला चरका द्यायला लागले होते आणि याच्यामध्ये मग आता परत सुंठ बडीशेप सगळं आपलं जे काय आपण घालतो ते सगळं घालून घेतलं याच्यामध्ये. आणि पटकन म्हटलं इथं आता पुरण घसकटून घेऊया. तसं तर बघायला गेलं तर माझ्या सकाळी लवकरच मी डाळ घालते, पण आज माझ्या आजी मामा सगळे आले होते, त्याचा व्लॉग तुम्हाला परत पाहायला भेटेलच. ती सगळी गडबड पाहुण्यांची असल्यामुळं ना मला खरं खूप वेळ झाला होता आणि आज पावसाचं वातावरण झालं होतं. आणि इथं मग ना मी उंबरं बनवायला घेतली होती. आता तिथं काही मला माहिती होतं जास्त बायका नसतीलच, त्याच्यामुळे मी थोडीशी 11च बनवली होती. आणि 5 उंबरं जे असतात त्याचा घस बनवतात, घड, म्हणून मी ते बनवलं. नैवेद्य बनवून घेतले, पटकन साडी घालून आले. आणि इथं बघा आता सगळं ताट तयार करत होते आणि बाहेर पावसाला सुरुवात झाली होती. आता पोळी माझी लाटायची राहिली बरं का, पण म्हटलं चला अगोदर वडाला जाऊन येऊया आणि मग पोळी लाटून घेऊया. वातावरण एवढं खराब झालं होतं की म्हटलं कधी जोराचा पाऊस येईल, आणि म्हणेपर्यंत पावसाला सुरुवात झाली सुद्धा बाहेर. आणि असं ना आपण छान तयार झालेलो असतो आणि परत असा पाऊस आला की मग काय सगळं मूडच ऑफ होतं. पण तरी म्हटलं ठीक आहे, अहो म्हणाले जाऊ, म्हटले तुला सोडतो म्हटले मी. मग काय तावरून मग मी तयार झाले. पण खरं सांगू का, आज सकाळपासूनच खूप जास्त धावपळ होती. आणि इकडं तर पाठीमागचा पसारा इग्नोर करा बरं का, कारण आता तुम्हालाही माहिती आहे कलरचं काम सुरू आहे, त्याच्यामुळे सगळीकडे घरात पसारा होता. तर आता निघाले मी इकडे जायला वडाला. जवळच आहे अगदी आपल्या घराच्या, पण पाऊस वगैरेच होता म्हणून मग काहो म्हणले सोडतो तुला. आले आता इथं वडाच्या झाडाजवळ, पण कोणीही नव्हतं, कारण सगळे माझ्या अगोदर येऊन गेले होते. पण मला माहीत होतं सगळे गेलेले दिसले होते घरापासून जाताना, पण माझं काहीच आवरलं नव्हतं आज. मला कामच आज तेवढं होतं, त्याच्यामुळे नाही का असं वडाला जायला सुद्धा असं वाटायचं, एक मन म्हणायचं जाऊया, एक मन म्हणायचं नको. आणि त्यात मला आज कसल्याही परिस्थितीनं ब्रँड प्रमोशन शूट करून द्यायचंच होतं, त्याच्यामुळे ते ऑलरेडी मी दमून गेले होते. आता त्याचा व्हिडिओ तुम्ही रात्रीच पाहिला. आणि हां, त्याला तुमच्या बऱ्याच साऱ्या कमेंट आल्या की ताई तुम्ही रोहिणी ताईला कॉपी केले किंवा तुम्ही कॉपी केले, असं सगळ्यांच्या बऱ्याच कमेंट आल्या मला, किंवा दोघी जावांनी सेम केले, दोघी जावांनी कॉपी केली असं. पण ज्यावेळेस तुम्हाला सेम व्हिडिओ दिसतो ना, त्यावेळेस तुम्ही समजून जावा की ती ब्रँडचीच थीम असते तशी आणि त्यांची एकच डेट असते. आता माझ्याकडे प्रोडक्ट ऑलरेडी मला मिळालं नव्हतं सकाळी लवकर, त्याच्यामुळे ना मला संध्याकाळी व्हिडिओ कसले प्रसिद्ध द्यायचा होता त्यांना. आणि प्रोडक्ट जर माझं मिळालं असतं तर दुपारी आमच्या दोघींचे व्हिडिओ तुम्हाला सोबतच पाहायला भेटेल. आणि आमच्या दोघींचं पण सोडा, सगळ्याच युट्यूब क्रिएटरची काल तशीच थीम होती. बरं चला, इथं माझी आता पूजा करून झाली होती. आता इथं माझ्या हातात बघताय तुम्ही ह्या सूर्याच्या काड्या आहेत. आमच्याकडे ना 5 काड्या अशा तेलात बुडवून त्याला कापूस लावून ना असं वडाच्या झाडापाशी पेटवून ठेवतात. मग इथं वस्त्रमाळ वगैरे सगळी मी घालून घेतली आणि म्हटलं आता फेरे घालून घेऊया. आणि जर आणखीन माझ्यासोबत बायका वगैरे असतात तर आणखीन जरा जास्त मजा आली असती. म्हणजे सणाला कसं सगळे मिळून असले की छान वाटतं. पण आता म्हटलं ठीक आहे, जाऊ दे. मला आत्तीच एकटं नव्हतं तरी मला कोणच नसल्यासारखं वाटत होतं आणि आज इथं खरंच कोणीच नव्हतं. मग म्हटलं चला आता फेरे घेते इथं आणि पूजा आवरते. आता आस्ताला पण स्कूलनं यायचं टाईम झालं होतं, त्याच्यामुळे तिला सुद्धा आणायचं होतं, म्हणून आहूंची पण जरा थोडीशी गडबड होती. आणि इथं मग माझ्या वडाला 7 फेरे मारून झाले होते, पण आता व्हिडिओमध्ये काय तुम्हाला 7च्या 7 नाही दाखवत आहेत, म्हणून इथं अगदी मी 2च फेरे तुम्हाला दाखवले होते. आता त्याच्यानंतर इथं मग पाया पडून घेते मी. आता इथं ह्या ज्या आजी आहेत ना, तर त्यांची ओटी भरायची नव्हती, त्याच्यामुळे मग उंबर आंबा म्हणजे आपण जे ओटीला घालतो ना ते सगळं त्यांच्या हातात त्या आजीने मला द्यायला सांगितलं. मी दिलं, त्यांना नमस्कार घातला आणि मी घरी आले. आता बराचसा वेळ झाला होता आणि इथं बघा पाऊस येऊन सुद्धा गेला होता. घरी आले, थोडा वेळ बसले, पाणी वगैरे पिले, तर साडी चेंज केली आणि पटकन म्हटलं तर पुरणपोळी बनवून घेऊया. कारण सकाळी तर घरात सगळ्यांची त्यांची जेवणं झाली होती, माझाच उपवास होता, मग त्याच्यामुळे म्हटलं एवढी काही गडबड नव्हती सकाळी पोळी बनवायची, म्हणून मग मी आता बनवायला घेतली. आणि हिथलं खरं तर शूट ना आमच्या आस्ताने घेतलं होतं बरं का, कारण आज शूट घ्यायला कोणच नव्हतं तर तिने घेतलं होतं. आणि पोळ्या इथं बघू शकता एकदम मस्त टम्म अशा फुगल्या होत्या, नेहमीप्रमाणे खूप छान पोळ्या झाल्या होत्या. आणि पोळी मस्त फुगली, टम्म फुगली की नाही, मग जरा आपल्याला जरा उत्साह येतो. मी तसं खूप आळसून गेले होते, पण पोळी बघून माझा
आळस गेला. आता इथं मामांसाठी मी कॉफी बनवली होती, तर आस्था ती न्यायला आली होती, मला आस्थाजवळ दिली. देऊ आहे हां हां, बघू स्माईल. आहो जरा कामासाठी बाहेर गेले होते, मग ते आत्ता मगाशीच आले, म्हणून मग अगोदर त्यांना नमस्कार करून घेतला. म्हटलं आता उपवास सोडायचा होता ना, मग म्हटलं अगोदर त्यांना पाया पडून घेऊया आणि मग सगळेजण जेवायला बसूया. मग आरव, आस्था, मी, आहो आम्ही सगळेजण जेवायला बसलो. मामांचं जेवण अगोदरच झालं होतं. तसं उपवास सोडायला मला संध्याकाळी 7 वाजून गेले होते बरं का. आणि खरं सांगायचं म्हटलं तर आज मला ना खरंच मूड नव्हता व्हिडिओ शूट करायचा, पण म्हटलं तुम्ही सगळेजण वाट बघत असता आपलं अगदी थोडं थोडं म्हणून अगदी छोटासाच मी व्लॉग शूट केला होता. आणि आज खरं सांगायचं तर आज पहिल्यांदाच असं झालं होतं की वटपौर्णिमेचा सण होता आणि मी हातावर मेहंदी मात्र काढली नव्हती, टाईमच भेटला नाही. तर चला जेवण वगैरे सगळं झालं, सगळे भांडी वगैरे घासून घेतले, किचन ओटा सगळा चकचकीत केला. तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला तर लाईक करा, शेअर करा, युट्यूबला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा. बाय.